चला तर मंडळी, आज आपण पोह्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालून खूपच पौष्टिक आणि खमंग असा पदार्थ बनवतोय। बनवायला खूप सोपं आहे, फक्त 10 मिनिटात बनवून तयार होतो। चवीला म्हणाल तर एकदम भारी, मोठेच काय लहान सुद्धा आवडीने मागून मागून खातील। चला तर करायला घेऊयात। यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। आता हे पोहे आहेत ते पातळ आहेत, तुमच्याकडे जाडे पोहे असतील ते घेतले तरी सुद्धा चालतील। पोहे घेताना मी आधीच सुरुवातीला स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत। यानंतर यामध्ये पाणी घालूया आणि 3-4 वेळा चांगले व्यवस्थित धुवून घेऊया, म्हणजे चांगले चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, पोहे धुवून घेतलेले आहेत। आता मी हे पातळ पोहे घेतले असल्यामुळे याचा मस्त असा लगदा होतोय, म्हणजे चांगले एकदम धुतानाच ते मऊसूत झालेले आहेत। आता हे मळून घेऊया। जर तुम्ही जाडे पोहे घेतले तर धुवून घेतल्यानंतर 5 मिनिटं बाजूला ठेवा, म्हणजे हे असं छान मळले जातील। पातळ पोहे घेतल्यामुळे मी हे व्यवस्थित असं मळलं जातंय, यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाहीत। आणि जाडे पोहे असले तर 5 मिनिटं बाजूला ठेवून त्यानंतर या पद्धतीने पोहे चांगले असे मळून घ्यायचे आहेत। हे बघा मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकीन आणि मलाही कळेल ही माझी रेसिपी कुठून पाहिली जाते। पोहे चांगले मळून घेतलेले आहेत। आता इथे मी 1 लहान वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, म्हणजे मी 1 मोठी वाटी पोहे घेतले होते आणि अर्धी वाटी म्हणाल तुम्ही तर लहान 1 वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक किसून घेतलेला गाजर घेतलेला आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या किंवा मुलांच्या आवडीच्या भाज्या घालू शकता। 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे। या ठेच्याचा वापर नक्की करा। यानंतर घालूया 1 चमचा, इथे माझ्याकडे पांढरे तीळ होते म्हणून मी ते घालते, तुमच्याकडे जर गावरान तीळ असतील ते घातले तरी सुद्धा चालतील। आता 1 चमचा कसुरी मेथी घालते। कसुरी मेथीचा वापर नक्की करा, यामुळे या पदार्थाला चव खूप चांगली येते। मूठभर कोथिंबीर घातली आहे। यानंतर थोडीशी हिंग पावडर घालूया। हिंग पावडर घातल्यामुळे अपचनाचा त्रास होत नाही, पोटाचा कोणताही आजार होत नाही। आता पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, आपण ठेचा घातलाय त्यामध्ये सुद्धा मिरचीचा वापर केलाय, त्यामुळे लाल तिखट कमीच घाला। यानंतर घालूया 1 चमचा धणे आणि जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि आता घालूया 1 चमचा जिरं। आणि पोटाचा कोणताही आजार होऊ नये, अपचनाचा त्रास होऊ नये, कोणताही पदार्थ व्यवस्थित पचन व्हावा यासाठी 1 चमचा ओवा घातलाय। ओवा खाल्ल्यामुळे पोटाचे आजार होतच नाही, शिवाय पोटफुगी सुद्धा कमी होते। ओवा हातावर असा चोळून घालायचा, म्हणजे याचा फ्लेवर चांगला येतो। आता घालूया चवीप्रमाणे मीठ, तर मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। आता घालूया पाणी, पाणी लागेल तसं घालायचं आहे। सुरुवातीला थोडंसंच घालायचं आहे, लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। पाणी घातल्यानंतर सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, गरज लागेल तसं पाण्याचा वापर करायचा, अगोदर सुरुवातीलाच पाणी जास्त घालायचं नाही, कारण आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे, त्याच्या गुठळ्या राहू शकतात। यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या सुद्धा मोडल्या जातात आणि हे बॅटर आपलं थोडंसं सैलसर व्यवस्थित जसं पाहिजे तसं आपल्याला बनवता येतं। तर हे बघा, पाणी मला जेवढं लागेल तेवढं पाणी घातलेलं आहे। तर मला इथे 1 वाटी पाणी लागलेलं आहे, लहान 1 वाटी घातलेलं आहे पाणी, कारण कांद्यामध्ये सुद्धा पाणी असतं आणि यासाठीच थोडं थोडं पाणी घालायचं आहे। हे बघा, या पद्धतीचं आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे। आपण मस्त पोह्याचे खमंग खुसखुशीत असे थालीपीठ बनवतोय, तर आपण जेवढं बॅटर घेतलंय त्यामध्ये 2 मस्त मोठे असे थालीपीठ बनवून तयार होतात। यानंतर हाताला तेल किंवा पाणी लावायचं आहे आणि याचे 2 भाग करायचे। बॅटरचे एका भागाचा असा गोळा करून घ्यायचा आहे। तवा मी गरम करायला ठेवलाय, यावर साजूक तूप किंवा तेल घालू शकता, पसरवून घ्यायचा आहे। तवा एकदा गरम झाला की गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि यानंतर हे थालीपीठचं मिश्रण यावर घालायचं आहे। हाताला चिटकतं हे थोडंसं, तर काय करायचं, हाताला तेल किंवा पाणी लावायचं आहे, पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर असं हे तव्यावर थापवून घ्यायचं। तुम्ही पाहिजे तर एखाद्या सुती कापड्यावरच खाली असं, म्हणजे तव्यावर घालण्यापूर्वीच थापून घ्या आणि त्यानंतर ते असं तव्यावर घालू शकता किंवा असं डायरेक्ट तव्यावर थापून बनवू शकता।
आता हे थापून घेतल्यानंतर 3 ते 4 मिनिटं एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आणि हे पसरवताना थालीपीठ थापताना एकदम पातळ लेअरमध्ये थापायचं आहे, म्हणजे ते कच्चं राहत नाही आणि हे लगेच भाजलं जातं. 2-3 मिनिटांनी आपल्याला हे बघा असं साईडच्या कडा मोकळ्या करून याला पलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं हे भाजून घ्यायचं आहे. आता वरून साजूक तूप लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने थालीपीठ खाताना साजूक तूप असेल त्यावर तर खायला एकदम चवीला भन्नाट लागतं. आता दोन्ही बाजूने हे चांगलं कच्चेपणा जाईपर्यंत असं थोडंसं प्रेस करायचं आहे त्याला, म्हणजे कुठे कच्चं राहिलं असेल तर ते व्यवस्थित भाजलं जाईल. लो टू मीडियम फ्लेमवर जर हे थालीपीठ भाजलं ना तर मस्त खमंग लागतं आणि खुसखुशीत बनतं हे. हे बघा मस्त असा याला रंग आलेला आहे, पाहू शकता. चांगलं दोन्ही बाजूनी या पद्धतीने थोडंसं दाबून असं प्रेस करून भाजून घ्यायचं आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात बनून तयार होतं हे थालीपीठ. चवीला तर एकदम भारी लागतं. नेहमीचे पोहे, कांदे पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल, चपाती भाकरी खायचा कंटाळा आला असेल, तर या पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ बनवून खाऊ शकता. हे थालीपीठ भाजून झालंय, जाळीवर काढून घेऊया म्हणजे याची वाफ निघून जाईल आणि हे ओलसर राहणार नाही. आता याच तव्यावर दुसरं थालीपीठ म्हणजे जेवढं आपलं एक्स्ट्रा बॅटर राहिलेलं आहे ना, तेवढं बॅटर यावर घालायचं आहे. तर थालीपीठचं सगळं उरलेलं बॅटर मी घेतलेलं आहे. आता हाताला थोडंसं पाणी लावून घेते किंवा तेल लावायचं. पाणी लावलं तरीसुद्धा हे व्यवस्थित असं थापलं जातं आहे. जितका जमेल तितकं पातळ लेअर करायचं, म्हणजे ते कच्चं राहत नाही कुठेही आणि शेकलं चांगलं जातं आणि लगेच होतं. जर जाड्या लेअरमध्ये तुम्ही बनवाल ना तर ते भाजायला सुद्धा जास्त वेळ लागतो. आता पहिल्या थालीपीठावर मी तीळ घातले नव्हते, यावर थोडंसं तीळ घालते. आपण हे थालीपीठचं बॅटर मिश्रण बनवताना सुद्धा तीळ घातले होते, पण असे वर घातले ना त्या वेळेला आपल्याला जेव्हा आपण खातो ना तेव्हा हे खायला एकदम भारी लागतं. वर थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे. स्लो फ्लेमवर हे पण सारख्याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. साईडला सुद्धा थोडंसं साजूक तूप असं घालायचं. एकदम 2-3 मिनिटं चांगलं व्यवस्थित भाजल्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्हाला काही सुचत नसेल, नाश्त्याला काय बनवायचं, काही वेगळं ऑप्शन हवं असेल आणि ते सुद्धा झटपट बनणारं, तर अशा पद्धतीने तुम्ही हे पोह्याचं थालीपीठ बनवू शकता. लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, नक्कीच ते खातील. मुलं भाज्या खात नाही तर या पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता. तर आपलं हे सुद्धा थालीपीठ बनवून तयार झालंय, पाहू शकता रंग किती सुरेख आलेला आहे. तर मी हे थालीपीठ दह्यासोबत आणि हिरव्या चटणीसोबत सर्व केलेलं आहे. मुलांना तुम्ही सॉसबरोबर सुद्धा देऊ शकता. खूपच छान लागतं, चवीला एकदम भारी. आणि तीळ घातल्यामुळे जेव्हा हे खातो आपण ना तेव्हा तोंडात ते तीळ येतात ना तर एकदम चव याची वेगळीच होऊन जाते. मुलांच्या आवडीच्या यामध्ये भाज्या घालू शकता, सिमला मिरची किंवा कोबीची सुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा. बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची ही आगळी वेगळी थालीपीठची रेसिपी माझी खात्री आहे तुम्हाला आवडलीच असेल. ही रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपी मी अपलोड केल्या, त्यासुद्धा नक्की पहा. चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.